इतिहासातला तुम्ही हे सगळं तर ऐकलं असेलच ना. पॉलिओलिथिक एज, कॉपर एज, ब्रॉन्झ एज वगैरे. कोणत्या युगाच्या काळात कोणतं एज होतं आणि त्यावेळी पृथ्वीवर काय आढळत होतं हे पाहिलं तर थोडे डोळे तुमचे उघडतील. मग तुम्ही अशा बाबांपासून सुद्धा लांब राहाल जे म्हणतात अरे कलियुग इतक्या कोटी किंवा इतक्या लाख वर्षांचं असतं आणि आता तर त्याचे फक्त 1000 वर्ष उलटले आहेत. त्यामुळे कलियुग तर आता सुरू होत आहे. त्या सगळ्या निव्वळ मूर्खपणाच्या गोष्टी आहेत. सकाळी उठलो की आई वडिलांच्या पाया पडतो, पण आता मी पाहतोय की मी एखादी खरी गोष्ट बोललो तर ते लोक माझं ऐकतच नाही. ज्याला तुम्ही गुरु मानता तोच जर खोट्याचा चेला असेल तर अशा गुरुचे तुम्ही चेले कसे बनू शकता? गुरुच्या समोर झुकण्यासाठी आधी तो गुरु स्वतः सत्यासमोर झुकलेला असणं गरजेचं आहे, नाही का? पण जर आई वडीलच सत्याला सर्वोच्च मानत नसतील तर मग आपण त्यांना तसं काय नमन करणार? अशा वेळी तर आई वडिलांना योग्य मार्गावर आणणं हेच आपलं कर्तव्य ठरतं. सोमकी देवी विचारतायत 4 युग सांगितली जातात अशा भाषेत कधीच बोलू नका. कोणाद्वारे सांगितली जातात? तुम्ही वेदांताच्या विद्यार्थिनी आहात ना? वेदांत नेहमी विचारतो कोण? कर्ता कोण आहे? कर्ता, हु इज द डुअर? तुम्ही म्हणताय अशी सांगितली जातात, पण कोणी सांगितले? समजणं खूप गरजेचं. आमच्याकडे असं मानलं जातं असं म्हणून चालत नाही. असं मानलं जातं ती जी पॅसिव्ह वॉइसची भाषा असते ना ती मोठी धोकादायक असते. कर्त्याला लपवण्यासाठी याचा खूप वापर केला जातो या भाषेचा. कोणी केलं हे माहीत नाही. आमच्याकडे असं होतं, असं मानलं जातं, तुम्हाला आदेश दिला जातो, पण हे नाही सांगितलं जात की आदेश देणारं कोण आहे. नक्कीच काहीतरी लपवण्यासाठीच अशा भाषेचा वापर केला जातो असं मानलं जातं. अनेक वेळा तर विधानांची, लेखांची किंवा निबंधांची सुरुवातच अशी होते की असं मानलं जातं किंवा प्राचीन काळात असं झालं होतं. प्राचीन काळ म्हणजे नक्की कधी झालं होतं? कोणी म्हटलं ते असं झालं होतं? प्राचीन काळ म्हणजे काय? 1000 वर्षांपूर्वी, 10,000 वर्षांपूर्वी, 1 कोटी वर्षांपूर्वी? थोडं सांगा तरी. हा प्राचीन काळ म्हणजे नक्की काय असते? असेच सृष्टीचे 4 काळ सांगितले जातात. कोणी सांगितले? कुठे लिहिले आहेत? जिथे कुठे ते लिहिले असतील आधी तुम्ही तो मूळ स्रोत समोर घेऊन या आणि जसा तुम्ही त्या स्रोताचा शोध घ्याल तशा अनेक गोष्टी तुम्हाला स्वतःहूनच स्पष्ट होऊ लागतील. जो कालावधी सांगितला जातो युगांचा की या युगात असं होतं तसं होतं, त्या काळात तर पृथ्वीवर डायनोसॉर असायचे. त्यामुळे निश्चितच ही गोष्ट जास्तीत जास्त केवळ सांकेतिक असू शकते किंवा प्रतिकात्मक असू शकते. पृथ्वीवर ज्याला आपण माणूस म्हणू शकू खऱ्या अर्थाने की बाबा हा माणूस आहे, जंगलातला प्राणी नाही आहे तर माणूस आहे, तो जेमतेम 70,000 वर्षांपूर्वी आलाय. मग तुम्ही कोणत्या युगांच्या गोष्टी घेऊन बसलायत की इतके लाख वर्षांपूर्वी, इतके कोटी वर्षांपूर्वी? इतक्या कोटी वर्षांपूर्वी तर पृथ्वीवर न जाणे कोणते प्राणी फिरत होते? माणूस तर अस्तित्वातच नव्हता. आपण जे होमोसेपियन्स आहोत ही अगदी काल परवाची ताजी गोष्ट आहे. आणि 70,000 वर्षांपूर्वी सुद्धा ज्याला आपण माणूस म्हणतो, तो जो जीव होता 70,000 वर्षांपूर्वीचा त्याला माणूस यासाठी मानलं जाऊ शकतं कारण त्याने विचार करायला सुरुवात केली होती. तर त्याने तोपर्यंत विचार करायला सुरुवात केली आहे. नवीन चेतना आली होती. आता कुणी नागडा उघडा जंगलात फिरत असे, ज्याला कपडे घालायची सुद्धा अक्कल नसेल, त्याला तर आपण माणूस म्हणणार नाही ना. तर तो माणूस जो विचार करू शकतो, जो कपडे घालायला शिकतोय, जो संवाद साधू शकतो, असा माणूसच पृथ्वीवर अवघ्या काही 1000 वर्षांपूर्वी आलाय. मग तुम्ही काय येऊन बसताय की सतयुगात हे व्हायचं, त्रेतामध्ये असं होतं, असं द्वापारमध्ये? कुठे तुम्ही हे घेऊन बसताय? नक्कीच त्या गोष्टींचा काहीतरी वेगळा अर्थ असेल, एखादा सांकेतिक अर्थ असू शकतो आणि तो सांकेतिक अर्थ तुम्ही शोधून घ्या. पण त्या गोष्टींना काही हिस्टॉरिकल, ऐतिहासिक महत्त्व नाहीये त्या गोष्टींचं. तुम्ही आज एक गोष्ट नक्की करून बघा. एका कॉलममध्ये लिहा युग आणि बघा की कोणतं युग किती वर्षांपूर्वीचं होतं, अशी काय संकल्पना आहे. आणि दुसरीकडे इतिहासात जाऊन बघा. तुम्ही हे सगळं ऐकलंच असेल ना, कॉपर एज, ब्रॉन्झ एज, पॉलिओलिथिक एज वगैरे.
कोणत्या युगाच्या काळात इतिहासानुसार कोणतं एज येत होतं आणि त्यावेळी पृथ्वीवर काय अस्तित्वात होतं हे पाहिलं की तुमचे डोळे उघडतील. मग तुम्ही अशा बाबांपासूनही लांब राहाल जे सांगतात की अरे कलियुग इतक्या कोटी किंवा इतक्या लाख वर्षांचं असतं आणि आता तर त्याचे काही हजार वर्षच झाली आहेत, त्यामुळे कलियुग तर आता कुठे सुरू होतंय. या निव्वळ मूर्खपणाच्या गोष्टी आहेत. आणि यावर मी खूप काही बोललोय. तुम्ही युग कलियुगाचं टाईप करून सर्च केलं तर यावर मी आधी जे अनेक वेळा बोललो ते तुम्हाला मिळून जाईल. कमल विचारतायत की रामजींच्या पितृभक्तीचा काय अर्थ आहे. आणि जेव्हा असं म्हटलं जातं की प्रातःकाल उठके रघुनाथा मातु पिता गुरु नवाही माथा, तेव्हा आपण याचा काय अर्थ समजायचा. म्हणतात की या प्रकारच्या गोष्टी ऐकून आणि गावात रामायण व्हायचं, त्यामुळे मी सुद्धा आतापर्यंत असंच करत आलोय. मी ही गोष्ट पाहतो की सकाळी उठलो की आईवडिलांच्या पाया पडतो. पण आता मी पाहतोय की मी एखादी खरी गोष्ट बोललो तर ते लोक माझं ऐकत तर नाहीतच. उलट तुमच्याबद्दल किंवा तुमच्या कामाबद्दल सांगितलं तर त्यांना त्याच्याशी काही देणं नसतं. अशा वेळी काय करावं आचार्यजी, मार्गदर्शन करा. स्फूर्ती ग्रंथ आहे रामचरितमानस, बरोबर. आणि सगळे स्मृती ग्रंथ आदरणीय असतात. जिथे ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या सर्व महत्त्वाच्या आहेत. त्या ऐकल्या पाहिजेत, समजून घेतल्या पाहिजेत, ही चांगलीच गोष्ट आहे. पण हे विसरता कामा नये की स्मृती हा अंतिम शब्द नाही. स्मृतीच्यावर श्रुती असते. स्मृतीमधील सगळ्या गोष्टी नक्कीच मानायच्या असतात, पण त्यावर एक अट असते की स्मृतीमध्ये जे काही सांगितलं जातंय ते श्रुतीच्या विरुद्ध जाता कामा नये. आणि श्रुती सांगते की मस्तक शेवटी सत्यासमोरच नतमस्तक झालं पाहिजे. जर तुम्हाला शीश नमन करायचंच असेल तर ते अंतिम सत्यासमोरच झालं पाहिजे, असं श्रुती सांगते, होय ना. आणि स्मृती सांगते की प्रातःकाल उठके रघुनाथा मातो पिता गुरु नवाही माथा, म्हणजेच माता पिता आणि गुरुच्या समोर मस्तक झुकवा. आता श्रुती सांगते सत्यासमोर झुकवा, तर स्मृती सांगते माता पिता आणि गुरुच्या समोर झुकवा. तर या दोन्ही गोष्टींना एक कसं करायचं, या दोन्ही गोष्टींचा मेळ कसा घालायचा, अलाईन कसं करायचं. या दोन्ही गोष्टी केव्हाच अलाईन होऊ शकतात जेव्हा माता पिता आणि गुरु हे स्वतः सत्याशी अलाईन असतील. स्मृतीने सांगितलं माता पिता आणि गुरुसमोर डोकं झुकवा, श्रुतीने सांगितलं सत्यासमोर डोकं झुकवा. आणि आपल्याला माहिती आहे की स्मृतीला नेहमी सत्याच्या म्हणजे श्रुतीच्या मागे मागेच चालावं लागेल. मग ते पुराण असो, रामायण असो की रामचरितमानस असो, त्याला उपनिषदांचे विचार मानावेच लागतात. आणि जी कोणती गोष्ट जगात सांगितली गेली असेल आणि उपनिषदांतील विचार मानत नसेल, जी कोणती गोष्ट उपनिषदातील सार मांडणार नाही, जगातील कोणती गोष्ट असो, काही असो ती गोष्ट आपण थेट नाकारून देऊ, हाच श्रुती धर्म आहे, हाच वैदिक धर्म आहे. त्यामुळे माता पिता आणि गुरुचं म्हणणं नक्कीच मानायचं आहे, पण श्रुती सांगते की आधी सत्याचं ऐकायला हवं. आई वडील आणि गुरुचं म्हणणं तोपर्यंतच मानायचं असतं जोपर्यंत ते स्वतः सत्याला मानत असते. माता पिता आणि गुरुच्या समोर तेव्हा झुकायचं असतं जोपर्यंत ते स्वतः सत्यासमोर झुकत असते. ज्याला तुम्ही गुरु मानता तो खोट्याचा चेला आहे, तर अशा गुरुचे तुम्ही थोडेच चेले बनून जाणार. गुरुच्या समोर झुकण्यासाठी आधी तो गुरु स्वतः सत्यासमोर झुकलेला असणं गरजेचं आहे, नाही का. नाहीतर अशा गुरुच्या समोर झुकणं म्हणजे सत्याशी द्रोह करण्यासारखं होईल. कारण शेवटी तर तुम्हाला सत्यासमोर झुकायचं आहे. आता जर तुम्ही अशा गुरुच्या समोर झुकत असाल जो स्वतः सत्यासमोर झुकलेला नाहीये, तर तुम्ही मोठी गडबड करताय. हीच गोष्ट आई वडिलांनाही लागू होते. आई वडिलांच्या समोर निश्चितच झुकायला हवं,
पण जोपर्यंत ते सत्यासमोर झुकलेले आहेत तोपर्यंतच. आईवडील तेव्हाच सर्वोच्च ठरतात जेव्हा ते स्वतः सत्याला सर्वोच्च मानतात. पण जर आईवडील सत्याला सर्वोच्च मानत नसतील तर मग आपण त्यांना तसं नमन करणार. अशा वेळी तर आईवडिलांच्या प्रती आपलं कर्तव्य हेच ठरतं की त्यांना योग्य मार्गावर आणलं जावं. त्यांच्या दाखवलेल्या चुकीच्या मार्गावर न चालता उलट त्यांना खऱ्या मार्गावर आणलं पाहिजे. मातृऋण, पितृऋण, गुरुऋण हे आपण सगळं बोलतो ना, देवऋण. तर जर आईवडीलच मार्गावरून भटकले असतील तर त्यांना योग्य मार्गावर आणणं हाच मातृपितृ ऋण फेडण्याचा खरा मार्ग आहे. किरणजी आहेत. जाऊ द्या, हा प्रश्न मी कशाला घेऊ. त्या म्हणतायत महाराष्ट्रात साटलोटं नावाची एक प्रथा आहे. साटलोटं म्हणजे जेव्हा मुलांची लग्न होत नसतात, म्हणजेच मुलं जेव्हा नालायक असतात तेव्हा घरचे एक प्रकारे सौदेबाजी करतात. मुलाच्या लग्नासाठी ते आपल्या मुलीचं लग्न अशा घरात करून देतात जिथं सासरचे लोक आपल्या मुलीचं लग्न तिच्या भावाशी करायला तयार होते. म्हणजे जर भाऊ नालायक असेल तर मुलीचं लग्न अशा घरात करायचं जिथं एखादी मुलगी असेल, जेणेकरून नंतर त्या मुलीचं लग्न या मुलीच्या भावाशी करून घेता येईल. त्यापुढे म्हणतात यात असंही होतं की ही दोन लग्न दोन वेगवेगळ्या घरांमध्ये झाली असतात. त्यामुळे जर यातील एक लग्न तुटलं तर दुसरं लग्न सुद्धा बळजबरीने तोडलं जातं. त्या म्हणतात की माझ्या मामाला 2 मुलगे आहेत ज्यांची लग्न होत नाहीयेत. त्यामुळे ते आता माझ्या आईसमोर रडत असतात की आपण साटलोटं करून घेऊया. 2 मुलं माझी आणि 2 मुली तुमच्या. यांना मिळवून एक पॅकेज बनवू आणि त्यांची लग्न लावून देऊ. म्हणतायत की मी तर हा प्रस्ताव स्वीकारणार नाही, त्यामुळे मी कशी तरी वाचून जाईन. पण अशा अनेक मुली आहेत ज्यांनी या प्रथेमुळे आत्महत्या केल्या. काही मुली तर केवळ तथाकथित संस्कारांच्या दबावाखाली येतात की चला जर यामुळे माझ्या भावाला मुलगी मिळत असेल तर मी हे सगळं सहन करीन. कृपया यावर काहीतरी सांगा आचार्यजी. मी एवढं वाचलं हेच खूप झालं. मी यावर अजून काही बोलणार नाही. हा सुद्धा अत्याचार होता माझ्यासोबत की मी इतकं वाचलं. अशा प्रकारचं आयुष्य आणि या असल्या गोष्टी माझ्या डोक्यात याव्या ही सुद्धा आंतरिक पवित्रतेवर धूळ पडण्यासारखी गोष्ट आहे. ज्या जगात अशा गोष्टी ऐकायला मिळतं त्या जगापासून खूप लांब येण्यासाठी मी प्रचंड मेहनत केली आहे आणि अशा गोष्टी कानावर पडू नयेत यासाठी मी खूप मोठी किंमत मोजली आहे. मी खूप लांब निघून आलोय. मला हे सगळं काय ऐकवताय? तुम्हाला माझ्यासोबत यायचं असेल तर या, पण तिथे काय घाण चालली हे मला सांगू नका. चिखलात आणि घाणीत काय चालतं हे मला चांगलंच ठाऊक आहे. त्याचा इतका सविस्तर तपशील तुम्ही मला का देताय? चिखलाच्या आत कोणता बॅक्टेरिया काय करतोय हे मला कशाला सांग? किंवा विष्ठेने भरलेल्या सेप्टिक टँकच्या आत कशा प्रकारचा गॅस तयार होतोय, कुठून कोणता बुडबुडा निघतोय, पिवळ्या रंगाचं काय, काळ्या रंगाचं काय, हिरव्या रंगाचं काय, बुरशी कुठे लागली आहे किंवा काय निळं पडलंय हे सगळं मला का सांगताय? मला हे जाणूनच घ्यायचं नाहीये. हो, जर स्वच्छ मोकळ्या आकाशात उडायचं असेल तर त्यासाठी मी नक्कीच तयार आहे. तुम्हा लोकांच्या सगळ्या प्रश्नांमध्ये ना एक कॉमन गोष्ट आहे. तुम्ही खूप आत्मकेंद्रित लोक आहात. प्रत्येकाने आपापल्या वैयक्तिक समस्या आणल्या आहेत आणि वैयक्तिक गोष्टींवरच ऊर्जा वाया घालवणं हीच सगळ्यात मोठी समस्या आहे. प्रकृती सुद्धा हेच करते ना की तुम्ही एक व्यक्ती आहात आणि तुम्ही फक्त स्वतःच्याच वैयक्तिक समस्यांमध्ये गुरफटून राहावं. तुम्ही सगळेजण रांग लावून आपापल्या वैयक्तिक समस्या घेऊन आला आहात. मी तुमच्या ह्या वैयक्तिक समस्या सोडवून दिल्या, तरी तुमच्या वैयक्तिक असण्याची वृत्ती तर तशीच मागे उरते ना. वैयक्तिक समस्या सोडवून दिली तरीही तुमचा हा भ्रम राहिला की जे काही वैयक्तिक आहे ते खूप महत्त्वाचं असतं. ते इतकं महत्त्वाचं वाटू लागतं की बघा, आचार्यजींनी सुद्धा प्रयत्न करून माझी वैयक्तिक समस्या सोडवली. वैयक्तिक समस्या अशा सोडवल्या जात नाहीत, तर जे काही वैयक्तिक आहे त्याच्या पलीकडे जायचं असतं.
समष्टीवर लक्ष केंद्रित करायचं असतं. वैयक्तिक समस्या कधीच सुटू शकत नाही, कधीच नाही. कारण व्यक्तित्व हीच मुळात पहिली समस्या आहे. कोणतीही वैयक्तिक समस्या कधीच पूर्णपणे संपू शकत नाही. आणि तुम्ही सगळेजण एक एक करून माझ्यासोबत हे होतंय, माझ्या कुटुंबात असं झालं, माझं तसं झालं, माझं हे माझं ते, हे जे मी आणि माझं आहे हीच खरी मूळ समस्या आहे. मी सुद्धा तुमच्याशी समस्यांबद्दल किंवा आव्हानांबद्दल बोलतो, पण त्यात माझी कोणती वैयक्तिक समस्या असते का? माझा शर्ट फाटला, माझं वजन वाढलं, माझी चप्पल हरवली, मी तुमच्याशी कधी या गोष्टी बोलायला येतो का? माझ्याही काही वैयक्तिक समस्या असू शकतात, का नसतील? माझ्याही वैयक्तिक समस्या असू शकतात ना, नक्कीच असू शकतो. किंवा माझ्या शेजारी असलेल्या कोणाकडून दुर्गंधी येत असेल, तर ही माझी वैयक्तिक समस्या असू शकते. बिलकुल आहे. पण म्हणून मी सत्रात येऊन 2 तास तुमच्याशी याच गोष्टी बोलत बसू का? की शेजारी दुर्गंधी कोण मारतंय? काय झालंय? बेडूक का डराव करतोय? या गोष्टी मी तुमच्याशी का बोलू? मी ऐकण्याच्या लायकीचा आहे. तुम्ही मला ऐकता. तुम्ही मला श्रेय देता आणि सन्मान देता. ते केवळ यासाठीच की मी आपल्या वैयक्तिक विवंचनेत गुंतलेलो नाहीये. असतील माझ्याकडे, पण मी काय बाजूला सारून तुमच्याशी जरा पुढची महत्त्वाची गोष्ट बोलायला येतो. आणि हाच माझा संदेश आहे. वैयक्तिक समस्या कधीच पूर्णपणे सुटणार नाही. शेवटची वैयक्तिक समस्या असेल मृत्यू. कोणी सोडवू शकलंय? तीही एक खूप मोठी वैयक्तिक समस्या आहे. आणि माणूस असाच सहज नाही मरत. मरण्यापूर्वी 5-7 आजार जडतील. 5-7 वर्ष इकडे-तिकडे लटकत राहावं लागेल आणि मग मृत्यू येईल. कोणी सोडवू शकतात हे सगळं. वैयक्तिक समस्या कधीच सुटणार नाहीत. प्रकृती हे शरीरच मुळात गर्भातून समस्या घेऊन जन्माला घालते. त्यामुळे वैयक्तिक समस्या जेव्हा समोर येतात ना, तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं. ठीक आहे, डोकं दुखतंय ना, काही हरकत नाही. जाणवतंय डोकं दुखतंय, पण काम करू द्या. होय, भूक लागतेय ना, समजलं. 2 तास वाट पहा. काम पूर्ण करून मग जेव. हो, झोप येते, थकवा जाणवतोय. जे काही होतंय ते होऊ द्या. कोणीतरी मन तोडून गेलं, अपेक्षा पूर्ण नाही झाल्या. या सगळ्या वैयक्तिक समस्या आहेत. एकाने मन तोडलं की तुम्ही मलम मागायला येणार. मी मलम दिलं तरी उद्या दुसरा कोणीतरी पुन्हा मन तोडणार. कारण व्यक्ती म्हणून तुम्ही पुन्हा पुन्हा अपेक्षाच करणार. आणि अपेक्षा कधीच पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे मन तुटतच राहणार. वैयक्तिक समस्या पूर्णपणे कधीच सुटू शकणार नाही. हो, तुम्ही स्वतःच्या या व्यक्तित्वाच्या पलीकडे नक्कीच जाऊ शकता. तुम्ही म्हणू शकता की हे जे व्यक्तित्व आहे, हा जो व्यक्ती आहे, याला मी समष्टीला समर्पित करतो. मी या गोष्टीवर फार लक्ष देणार नाही की डास बसलाय आणि मी खाजावतोय. ठीक आहे, डास बसलाय तर उडवून द्या. दुसरं काय करणार? रडत थोडीच बसणार. त्या गोष्टींचा आपण किती दुःख करत बसणार आहे? गुडघा दुखतोय किंवा कोणीतरी काही पैसे लुटून घेऊन गेलं. जोपर्यंत आयुष्य आहे हे सगळं चालतच राहणार. यावर फार बोलत बसू नये.